आणि इथं काय अरे बापरे हो 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 छोटी गुफा आहे इथं टॅप पण होत नाही. तर मित्रांनो आम्ही आता चाललो होतो पण आता पाऊस लागला मध्येच वल्ल होतोय सगळेजण. प्रशांत पण भेटला. मुझे लगा शॉर्ट वीडियो बना रहे इसलिए मैं ऐसा कर. चला इंट्रो नंतर शूट करू. चला आपण. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आजच्या आपल्या व्लॉग मध्ये. आणि आजचं व्लॉग एकदम भारी होणार आहे कारण की प्रशांत आणि मी चाललोय दौलताबादला. या व्हिडिओला प्रॉब्लेम आला कारण की माईक ऑफ असल्यामुळे व्हॉइस बरोबर रेकॉर्ड झाला नाही, पण याचे पुढचे व्हिडिओ सगळे एकदम प्रॉपर रेकॉर्डेड आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे, खूप धमाल होणार आहे. तर मित्रांनो आम्ही आता आलो मध्ये आणि इथं आलो आता मध्ये. हे तिकीट घेतले आम्ही. तिकीट 25-25 रुपयाचे एक आहे. 3 तिकीट घेतले तिघांचे. तर चला आता आपण मध्ये जाऊ. मित्रांनो मी आता इथं मध्ये आलो. एकदम भारी व्ह्यू आहे आणि सुरूच झाला आता किल्ला. एकदम सगळं दगडाचं आहे आणि इकडे हे दोघं चेकिंग करताय यांची बॅग, कॅमेरा वगैरे आहे का नाही ते सगळं चेक करताय. आणि आम्ही आता मध्ये जातोय आणि सुरुवात झाली आपली किल्ला बघायची. पहिला गेट, आता दुसरा गेट इथं. तर मित्रांनो आम्ही आलो मध्ये आणि इथूनच एकच नंबर. इथून पहा सगळं मस्त सुरू झालेलं आहे. तुम्हाला काय जास्त बोलून बोर करणार नाही. आज तुम्हाला दाखवून बोर करण. एवढे भारी भारी गोष्टी दाखवून तुम्हाला, ते पाहून तुम्ही बोर होशाल. माझं तोंड दाखवून बोर करणार नाही तुम्हाला. सगळं भारी, एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवतो आता सगळं बॅक कॅमेराने. तर मित्रांनो इथं आता सगळे तोप इथून तिथून सगळे तोप लावलेले आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळं नाव आहे. प्रत्येका तोप्याला वेगवेगळं काहीतरी किल्ल्यावरून आणलेले वाटतं. प्रत्येक तोपी मागं काहीतरी किल्ल्याचं लावलेलं आहे त्यांनी. आता तुम्हाला ब्लॉगमध्ये जर सगळं दाखवलं तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे मेन भारी भारी तेच दाखवून. आणि हे पाहिजे सगळ्यात मोठी तोप आहे. ही तोप एवढी मोठी आहे. एवढी मोठी तोप आहे सगळी. आणि इकडं त्या जमान्याची रायफल म्हणा का लावून शूट करणारी गोष्ट असं नाही. बघ किती लंबी आहे. तुम्हाला मी जरा किंमत दाखवतोय. बघ किती लंबी आहे. हिला मस्त असं कशाच तर तोड दिले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं अजून मोठं आहे. याचं मला वेगळं मोठाच तोप वाटतो. एकदम मोठा तोप आहे हे बघा. हा भयानक तोप आहे. अरे बापरे, मला हे कळत नाही उचलत कसं काय असं एवढं जड. खूप वजनाने तर खूप जड वाटतंय. खूप जड, एकदम भयानक जड आहे. तुम्हाला काय दाखवू, खूप मोठा आहे रे पप्पा. हे बघा, हे पाहिजे नंदी मस्त काढलेले. आणि जर मी प्रत्येक गोष्ट एकदम स्लोली आणि एकदम हळूहळू दाखवली तर त्याला लय टाइम जाईल आणि व्हिडिओ एवढा मोठा होईल की तुम्ही पण बघणार नाही वरून. त्याच्यामुळे एकदम भारी दाखवतो फटाफटमध्ये. तर बघा व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत बघा. आपल्याला अजून वर पण जायचं आहे. आणि इथं हे गोळे वाटतं, तोफीचे गोळे लागलेले डायरेक्ट मध्ये गेलेले बघा. आधी असे तोफीचे गोळे मध्ये जात होते वाटतं. जेव्हा तोफनी किल्ल्यावर वार व्हायचा तर तोफेचे गोळे असे मध्ये जायचे वाटतं. हे तोफेचे गोळे वाटतं बघा. खूप खतरनाक, लय भारी तोफ आहे आणि लय मोठी तोफ आहे. आम्ही अजून वरती पण नाही गेलो आणि पावसामुळे जास्त लोक पण नाही, जास्त गर्दी पण नाही. तेवढं तर बरं झालं कारण की मग ब्लॉगिंग करते ते एकदम बिनधास्तपणे. आणि काय लोकांसोबत आता किती काय केलं तरी लाज वाटतेच थोडीफार. आणि वाटू द्या, आपण काय आपण बिनलाज होणार आहे आता काही दिवसांनी. अजून थोडे लोक आपल्यासोबत जॉईन झाले का अजून मजा वाटन, मग आपण करू. आणि हे बघा हा दुसरा दरवाजा आहे. चला आपण आता याच्यामध्ये जाऊ. मित्रांनो आम्ही दुसऱ्या गेटच्या मध्ये आलो आणि हे गेटच्या मध्ये बघा इथं कसं बनवलेलं आहे. तर राजा महाराज काळात बसून लोक ढोलना गाडे वाजवत असन कोणाचं स्वागत करण्यासाठी आणि फुलं बिलं टाकत असन. इकडे पण आहे आणि या साईडला पण आहे. इथं दोन्ही साईडला आहे. आपल्याला वरती तर जाता येत नाही आणि आपण जाणार पण नाही. कडी खोलायचं काम करतोय. राहू दे बाबा, दरवाजा पण झाला तर आपल्याला उघडता येणार नाही. हे बघा इथं पण ते गुंबद आहे. इथून राणी राजा खाली राहतो. इथून राणी वरतून खाली बघत असन कोणी आलं तर. आणि प्रशांत पण इथं व्लॉग बनवतोय. त्याचं हिंदी चॅनल आहे व्लॉगचं, हिंदी व्लॉग बनवतो. आणि आपलं मराठी आहे, आपण मराठीमध्ये बनवणार. तर जय महाराष्ट्र. चला पुढे जाऊ आपण आता. मित्रांनो ह्यो तिसरा दरवाजा आहे आणि समोर एक चौथा दरवाजा आहे किंवा तिसरा दरवाजा समजून घ्या. एक तो होता तिकडं आणि एक हा तिसरा आहे आता. पण इकडे एक गुफा आहे, ती तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. गुफा एकदम भारी. हे बघा इकडे गुफा आहे. या गुफेमध्ये आता आपण जातोय. एकदम सिक्रेट गुफा भेटली आपल्याला.
मधी काय काय आहे काही कळत नाही. साप बीप निघून नाही फक्त, पण काहीच नाही इकडं, काहीच नाही. अरे यार, अरे का जुने लाकडं आहे काय? जुने लाकडं आहे वाटतं हे, त्या काळामधले जे किल्ल्यावर असतील ते जुने लाकडं आहे इकडं. तर मित्रांनो इकडं जुने लाकडं आहे त्या काळामधले, जाऊ किल्ल्यावर असन तर ते लाकडं आहे. आता चला आपण पुढं जाऊ, अजून खूप पुढं जायचं आणि खूप शूट करायचं आहे. या सरस्वती विहिरी पशी. आणि अरे वास मित्रांनो, विहीर मी आजपर्यंत नाही पाहिली छत्रपती संभाजीनगर राहून. आणि एक दोनच वेळेस किल्ल्यावर आलो, एकदा पहिले आलो होतो तेव्हा पण ब्लॉग बनवला, एकदा आता आलो तो ब्लॉग बनवतोय. वा, हे बघा ही विहीर आहे. मी या आधी फक्त पिक्चरमध्ये पाहिलेली अशी विहीर, आज रिअल लाईफमध्ये बघतोय. खरंच होतं पहिले असं काही होतं. मित्रांनो आता आम्ही निघालो वरती चढायला, कारण 4 वाजलेले आहे आणि आम्हाला लवकर वरतून जाऊन खाली यावं लागेल. कारण की मला असं वाटतं 5 वाजता किल्ला बंद होतो आणि बंद झाला तर मग काय फायदा होणार नाही. मतलब हम इतने मस्त लोग हैं ना कि हमारी स्टार्टिंग ही खत्म होने के टाइम पर मतलब हम जस्ट अंदर आए हैं अभी और बंद होने का टाइम होने वाला है. क्या मस्त है यार, मजा आ गया. मतलब तर मित्रांनो त्याला एवढंच म्हणायचं की आम्ही जस्ट आलो आणि आमची मोबाईलची चार्जिंग संपली, आमची स्टोरेज संपायला आली आणि आम्ही अजून वरती पण नाही गेलो आणि 4 पण वाजले आणि 5 वाजता बंद पण होणार किल्ला होईल. पण हे सगळंच घडतंय आमच्यासोबत घडलं. आता म्हणतोय आम्ही कुठंच सर्वाईव्ह करायच्या लायकीच नाही या कंडिशन मध्ये, कारण की प्रत्येक वेळेस आम्ही लेटच होतो प्रत्येक ठिकाणी आणि इथं पण आम्ही लेटच झालो. आणि आता पाहू आमचं होतं की नाही फिरणं पूर्ण, कारण की आज माझी इच्छा होती पूर्ण किल्ला बघायची आणि तुम्हाला पण दाखवायची, पण आपली स्टोरेजने साथ दिली तर तुम्हाला दाखवतो सगळं इथं आलो. आता इथं पहा किती भयानक शिड्या होत्या. तिकडे जायचं होतं कचेरीकडं, तिकडे किल्ला आहे, पण आता परत इकडे आलो आम्ही. टायमाचं आम्हाला बंधन नाही आहे पण किल्ल्याला बंधन आहे, त्याच्यामुळे इकडे आलो. आणि इकडे काय होते, इथं कुस्ती खेळत असेल, नाही तर हत्ती लढवत असेल का हौद होता हौद होता. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ज्याने अभ्यास करेल त्यांनी कृपया करून कमेंटमध्ये सांगा इथं काय होतं. तर मित्रांनो सगळे लोक इकडून चालले आणि आम्ही आता इकडून जाणार आहे, कारण की असं जाऊ आणि आज सरळ रस्ता तर कोणी पण घेतं, आम्ही वाकडा तिकडे रस्ता घेऊ आणि आम्ही इकडून जाऊ. तर चला मग आता जाऊया लवकर लय काय झाली तर चला 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 चला. आता आम्ही घाई लय उशीर झाला आम्हाला, आम्ही चाललो फास्ट मध्ये तो मित्रांनो इथं त्यांचे जुने घर असन ते यांनी सगळे तोडून टाकलेले, यांनी नाही त्याचे तुटले असं काही माहित नाही, पण बघा पूर्ण दगडाचे बनलेले आणि तुटलेले तर जुने तोडून टाकलेले सगळे लावलेले. इथं मला असं वाटतं घर असन, रूमा वगैरे असन त्यांच्या. किती भारी दिसतं इथून सीन, डायरेक्ट पिक्चरवाणी सीन आहे. आणि आपला आयफोन येतो सिनेमॅटिक शॉट तो लेणं बनताय आणि ह्या इथं प्रशांतचं सिनेमॅटिक शॉट होतोय. एक नंबर मंदिर आहे मित्रांनो, एवढं भारी मंदिर आहे इथं सगळं. तर मला असं वाटतं या स्तंभांवर यांनी लाकडा छत बनवलं असन आणि एकदम मोठी जागा आहे आणि ते देवीचं मंदिर आहे. तुम्हाला मी येताना दाखवतो, कारण आपल्याला आता जायचं आहे वरती. 5 वाजता किल्ला बंद होईल, त्याच्यामुळं हा सगळा आपला किल्ल्याचा मॅप आहे आणि इथून आपल्याला कळतं कुठं जायचं कुठं नाही. तर तुम्ही पण आले ते मॅप पाहून घ्या आणि त्याच्या हिशोबाने फिरा, नाही तर तुमचं काही ना काही राहून जाईल. आणि जास्त टाइम काढून नाही, कारण खूप मोठा किल्ला आहे आणि खूप वेळ लागतो फिरायला. एवढा शेवटचा दरवाजा झाला का मग आपण डायरेक्ट किल्ल्यामध्ये. किती दरवाजे, आता 4-5 दरवाजे गेले आणि बहुत लई दरवाजे आहे किल्ल्याला. तर एकदम भारी सीन आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मध्ये. मित्रांनो आता मी गेटच्या मध्ये आलो आणि परत शॉक झालो का इथं एक दरवाजामधून मी आत आलो आणि लगेच इथं दुसरा दरवाजा आहे. हे बघा, हो काय भारी व्ह्यू आला. तर मित्रांनो इथं पण एक दरवाजा आहे, तिथं पण एक दरवाजा. आतापर्यंत 7वा दरवाजा आहे जवळपास येऊ, त्याच्यामुळेच हा किल्ला अजिंक्य होता वाटतं. दगड एकदम भारी, त्याच्यावर 3 मूर्ती आहे आणि एकदम जुना आणि रहस्यमय दगड दिसतोय. भयानक कारिगिरी याच्यावर. एक दरवाजावरून आम्ही पळत आलो आणि लगेच परत एक दरवाजा लागला. इथं दरवाजे छोटे छोटे होत चालले, मोठे मोठे व्हायचे छोटे छोटे होत चालले आणि वाढतच जात आहे. आणि याच्या मागे चिनी महल आहे बघा, तुम्हाला जवळ जाऊन तर दाखवतोच मी, पण मला असं वाटतं त्याच्यावर चिनी मातीने किंवा चिनीचं काम केलं आहे त्याच्यामुळे चिनी महल आहे. तर चला मध्ये जाऊन बघू. हा दरवाजा बघा किती छान आहे आणि हा इकडं चिनी महल आहे. आणि प्रशांत एकदम व्ह्यूचा एन्जॉय करतोय, आमच्यासारखं मोबाईल बोट घालत नाही, मस्त व्ह्यूचा एन्जॉय करतोय आणि बघतोय. वा वा वा, चिनी महल बघा किती भारी आहे, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो याच्यावर असं चिनीचं काम केलेलं आहे वाटतं
हे बघा हे ब्लू कलरचं, त्याच्यामुळे याला चिनी मन म्हणतात वाटतं. मध्ये जायचं होतं मला, पण मध्ये लय खतरनाक दिसतं इथं, खाली गड्डा वगैरे, मध्ये जात नाही मी. आणि इथून हे बघा किती भारी आणि प्रशांत व्ह्यूचा आनंद घेत आता आपण वरती जाऊ आणि वरती बघू काय आहे काय नाही. मित्रांनो इथं अजून पण काहीतरी आहे, म्हणजे जुन्या गोष्टी सांभाळून ठेवलेल्या आहे इथं, ज्या की सगळ्या पब्लिकसाठी ओपन नाही. आता इथे ते गार्ड होते, त्यांच्या फॅमिलीला दाखवून आणलं ते, पण आम पब्लिक नाही जाऊ शकत इथं, म्हणजे आपल्याला अलाउड नाही आणि त्यांना अलाउड आहे. तर ते जाऊन पाहून आले मध्ये, आणि आपल्याला जायचं म्हटलं जाऊ देत नाही. इथं ही तोप आहे, मेंढी तोप खूप मोठी, कारण की हिला मागं मेंढीच लावलेलं आहे तोंड बघा. एवढी मोठी तोप आहे, खतरनाक दिसते एकदम. या तोप सारखी तोपच नाही अजून, एक नंबर तोप आहे. हो बघा आता इथं खाली पूल आहे, जुन्या काळामध्ये मगरांनी ते सोडलेला असायचे म्हणे या पाण्यामध्ये, त्याच्यामुळे कोणाला येत नव्हतं इथं. गुंड नाही जे बी लोक अटॅक करायला यायचे किल्ल्यावर, तर ते इथून वापस चालले जायचे, कारण की या पाण्यामध्ये सगळं आता घाण दिसते, पण आधी मगरी वगैरे होत्या म्हणे सोडलेल्या, आणि हो लाकडी पूल आधी उचलून घ्यायचे म्हणे वरती, तर त्याच्यामुळे वरती दुश्मनाला येतच येत नव्हतं. आणि हीच ती बिल्डिंग जिथं आम्हाला जाऊ देत नाही, कोणाला जाऊ देत नाही, पण जर तुमची ओळख असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि बघू शकता. तर ते खूप रिग्रेट वाटलं, असं नव्हतं पाहिजे मला, सगळ्यांसाठी ओपन पाहिजे होतं सगळ्या गोष्टी. तर इथं अंधेरी मार्ग आहे एक गुफेमध्ये, सगळं अंधारामध्ये भुलभुलैया आहे, आणि हीच आहे वाटतं ती जिथं मला यायचं होतं. आणि इथं आवाज घुमतोय सगळा माझा, आणि खूप खतरनाक बाप गड्ड्यात पडला असतो रे. आणि हे बघा पूर्ण दगडाचं आहे, अरे बाप खतरनाक. डोळ्याने एवढं क्लिअर दिसतं ना, तेवढं फोनमध्ये क्लिअर दिसतंय, त्याच्यामुळे तुम्हाला घरी बसूनच छान दिसतंय. तर बघा सगळे गुफेमध्येच आहे, आणि इकडे आता लाईट लावले, आधी लाईट नव्हते त्याच्यामुळे भीती वाटत होती, तर मग आता लाईट लावले तर एवढं काही भीती वाटत नाही. फक्त इथं आवाज जास्त घुमतोय. आणि आम्ही आता इकडून आलो, आपण खालून इकडं पायऱ्या होत्या, आता इकडं आम्ही वरती चाललो, कुठं चाललो माहित नाही, फक्त चाललोय मध्ये. आणि इथं काय अरे बापरे, हो 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 छोटी गुफा आहे इथं छोटी गुफा आहे, इथं छोटी गुफा आहे. चला आपण गुफेमध्ये आता. ओ भाई पडलो रे आलो गुफेमध्ये, आता प्रशांत येतोय. गुफेमध्ये आलो, अरे बापरे इकडे गुफा आहे, मोठी गुफा आहे. हे काय हो लय खतरनाक एक्सपिरियन्स, बरं बापरे लय भयानक भीती वाटते. आता इथं खूप गर्दी झाली, हो 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 खूप लोक इथं. चला रे मध्ये घुसलं का ते. तिथून आता अजून भारी दिसतंय ती जी नाली तुम्हाला सांगितली तुम्ही, किल्ल्याच्या चारी बाजूने अशी नाली खांदलेली आणि त्याच्यात पाणी सोडलेलं आहे. आणि त्याच्यात आधी मगरी होते, आता आहे का नाही काय माहिती, पण वरती असे खड्डे पण बनवले तेल आणि ते टाकायला किंवा अटॅक करायला. एक नंबर सीन. वाव. आता आम्हाला इथं मोर स्पॉट झाला आहे आणि आम्ही सगळे मोर पाहतोय, जसं का आम्ही याच्या आधी कधीच मोर पाहिलं नाही. तर आता थोडासा शॉक लागता वाचलो, कारण की मला असं वाटलं माझं माईक पडला, पण पडला नाही. आणि आता आम्ही थकून इथं बसलो सगळेजण, खूप थकलो. आता ते वरतून आवाज येतोय लवकर या, नाही तर खाली जा, कारण की टाइम झालेला आहे 5 वाजले, 5 वाजता बंद होतो. तर चला आता आपण पळूया परत वर. अरे पळा पळा पळालो अरे अरे मित्रांनो वरती आलो, वरच्या शेवटच्या इमारतीवर, आणि हे म्हणताय लवकर या, कारण की 5 मिनिट राहिलेले, नंतर बघणं होणार नाही. तर आमची हालत अशी खराब झालेली आहे, आणि तरी आम्ही आता चाललो मजबुरीमुळं. हे 12 दरी काहीतरी आहे याचं नाव. तर एकदम भारी आहे, स्टोरेज पण फुल झाली. हे शेवटचं काहीतरी शॉट आहे, ते बघून घ्या तुम्ही आता, नंतर आपला फोन बंद होईल कधी पण. पहिल्याच इमारतीमध्ये घुसलो पहिले सांग, आणि लोकांनी इथं घाण करून ठेवलेली. अजय, अतुल, साक्षीप्रिया काही पण नावं लिहून ठेवलेले आहे, आणि प्रशांत आपलं काही तर दाखवतोय. ऋषिकेश, माधुरी, श्रद्धा, असं काही असेल तर तुम्ही नाही, तुम्ही ज्यांनी लिहिलं ते पागल आहे. हा तुम्ही कमेंट करा की तुम्ही नाही लिहिलेलं इथं, नाही तर आम्ही तुमचंच नाव घेऊ. तर चला आता मध्ये जातो पटकन. मित्रांनो सगळ्या ठिकाणी नाव लिहून ठेवले, सगळ्या ठिकाणी, आणि हे म्हणताय बंद झालेलं आहे, तर आम्ही लवकर चाललो इकडून.
तर आता वरती जायची माझी इच्छा होती दिवसाची आणि इकडून रस्ते वाटतं तर मी चाललो वर पटकन. इथं याच्या आधी मी गेलेलो नाही, आज फर्स्ट टाइम चाललो आणि मला इथून जायची इच्छा होती तर मी चाललो पटकन फास्ट मध्ये. खाली बघा किती आहे, वाचलो. खाली बघा किती खोल आहे. आता आम्ही चाललो. इथं वरती मी कधीच नव्हतो आलो, फर्स्ट टाइम आलो वर. तर चला जाऊया, पाहूया काय. मला जेवढा दम लागला त्याच्यावरून मला कळू शकतो की किती उंच असं नाही आणि किती फास्ट आलो आम्ही. पहाड तोफ आहे, वरती पण तोफ आहे. एवढं चढलो तरी अजून पण थोडंफार चढायचं बाकीच आहे. अजून त्याच्यावरती चढत जायचं आहे आणि टाइम पण झाला, 5 मिनिटच लागतं म्हणे. तर मग आता पटपट चढून घेऊ आपण. झालो हो भाई, किती मोठी तोफ आहे. वा. आणि मित्रांनो फायनली मी फर्स्ट टाइम देवगिरी किल्ल्याच्या टॉपवर आलेलो आहे. या आधी इथं काहीच नव्हतं आलो. इथं दुर्गा तोफ तुम्हाला दाखवतो. तर ही दुर्गा तोफ आहे आणि खूप मोठी आहे. बघा भयानक मोठी आहे दुर्गा तोफ. तर मित्रांनो फर्स्ट टाइम आलो इथं आणि एवढी मोठी तोफ आहे. एवढ्यावरती मी याच्या आधी नव्हतं आलो, आज पहिली वेळेस आलो आणि खूप थकलो. कारण की शेवटी तुम्हाला यायचं असेल तर लवकर या सकाळी, कारण की सगळं आरामशीर फिरणं होतं. आम्ही लेट आलो म्हणून आमची धावपळ झाली. तुम्ही असं काही करू नका, लवकर या म्हणजे तुम्हाला खूप भारी वाटेल आणि हा व्ह्यू एन्जॉय करता येईल. तर आता हे आम्हाला जायचं सांगताय कारण की टाईम झाला पूर्ण आणि तो बी मोठी माझ्या मागं काम सगळं निघतोय कारण की खूप उशीर झाला आणि आता निघतो आम्ही. चला आता भेटूया आपल्याला उद्या. आजचं व्लॉग इथं सेट करतो कारण की स्टोरेज पण नाही, चार्जिंग पण आम्हाला लागेल. आजचं व्लॉग इथं सेट करतो. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.